अगं सुनबाई, तुझ्या भावाला किंवा तुझ्या आईला फोन करून बाळासाठी सोन्याचं कानातला आणायला सांग. सोन्याचं कानातलं असं म्हणता म्हणता झाडू घेणारा माझा हात थांबला. मी पाठीमागे वळून सासूबाईंना पाहिलं. सासूबाई दिवाणवर बाळाला घेऊन बसल्या होत्या. सासूबाईचं बोलणं ऐकल्यानंतर डोक्यात खूप राग शिरला. मनातल्या मनात विचार केला की किती लालची सासूबाई आहे. काही ना काही सासूबाईंचं माझ्या माहेरी मागणं सुरूच असतं. आता माझ्या माहेरच्यांकडून काय मागवायचं म्हटल्यावर बाळाला पुढे घालून बोलायला सासूबाई खूप सोपे जात आहे. पण मी हळूच सासूबाईला म्हणाली की गेल्या आठवड्यातच की माझ्या आईने आणि वडिलांनी बाळासाठी गळ्यातलं सोन्याचं बदाम, हातात घालण्यासाठी सोन्याचे मणी 1 ग्रॅम आणि चांदीचं पैंजण, बाळाला कपडे, मला आणि तुम्हाला साडी एवढं आणलं आहे. एवढं सगळं आणूनसुद्धा तुम्ही सोन्याचे कानातले आणायला सांगत आहात. मग त्याच्यात एवढं काय झालं सुनबाई? तुझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काही नाही आणलं. ते त्यांच्या नातवासाठीच आणलं आहे ना. ते बाळाचे आजी आजोबा आहेत. मग त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी केलंच पाहिजे. आणि सुनबाई, तुझेच आई वडील एवढे घेऊन आले होते. मी काय त्यांना सांगितलं नव्हतं. ते त्यांच्या मर्जीनं घेऊन आले होते. मी तर फक्त तुला आता सोन्याचं कानातलं बाळाला आणायला सांगत आहे तुझ्या माहेरकडून. मग तुला एवढा राग काय येत आहे? बाळाच्या कानात घातलं म्हणजे बाळाला इचूकाट्यापासून धोका नसतो. त्याच्यामुळे तुझ्या माहेरच्यांनी आणलं तर ते उत्तमच आहे की. मी काय माझ्यासाठी मागत नाही, तुझ्या बाळासाठीच मागत आहे. बघ, तुला पटलं असेल तर कर. माझं सांगायचं काम होतं. मी मनातल्या मनात म्हणू लागली की माझ्या माहेरच्यांनी गेल्या आठवड्यातच सोन्याचं बदाम, पैंजण, हातातल्या सोन्याचं 1 ग्रॅम मणी, बाळासाठी खाऊ, कपडे, माझ्यासाठी साडी, सासूबाईंसाठी साडी एवढं सगळं घेऊन आले होते. आणि आता कोणत्या तोंडाने मी त्यांना म्हणू की अजून मला बाळासाठी सोन्याचं कानातलं पाहिजे आहे आणि ते तुम्ही घेऊन द्या. 2-3 दिवसांनी सासूबाई मला म्हणाल्या की अगं सुनबाई, बाळाला आता 2-4 महिने होत आले आहेत. त्याचे कान कधी टोचवायचे आहेत? तुला मी परवा दिवशी सांगितलं होतं ना की बाळासाठी कानातलं तुझ्या भावाला किंवा वडिलांना सांग म्हणून. हो आई, मी फोन केला आहे. आता फोनवर मी आईलाच बोलत आहे. तिला म्हटलं की अर्ध्या ग्रॅमचं कानातलं घेऊन ये म्हणून. अगं, अर्धा ग्रॅम म्हणून सासूबाई ओरडू लागली. अगं, तुला पटतं का? कमीत कमी 1 ग्रॅमचं तरी कानातलं आणायला सांग. माझ्या सासूबाई जेव्हा मी बोलत होते तेव्हा मी आईसोबत बोलत होती आणि माझी सासूबाई मोठ्या मोठ्याने बोलत होत्या की अर्ध्या ग्रॅमचे एवढेच कानातले कशाला आणायला सांगत आहे. त्यांना 1 ग्रॅमचं घ्यायला सांग की. पहिल्या वेळेसच मुलगा झाला आहे आणि तुझे माहेरचे एवढे कंजूस आहेत. मी जर माझ्या मुलीला मुलगा झाला असता तर त्याच्यावर सोन्याची बरसात केली असती आणि तुझ्या माहेरच्यांना साधं एक सोन्याचं 1 ग्रॅमचं कानातलं सुद्धा घेता येत नाही. मी सासूबाईपासून लांब जाऊन आईला बोलू लागली आणि आई मला म्हणाली की बाळा, तुझी सासू मला ऐकायला जावं म्हणून मोठमोठ्याने बोलत आहे. बाळा, तुझ्या सासूबाईंनी गेल्या आठवड्यातच सांगितलं असतं तर आम्ही सोबत घेऊन आलो असतो. तुझं सासर पण इथून 150 किलोमीटरवर आहे. येणं जाणं होत नाही ग. आणि तुझ्या भावाला पण सुट्टी नसते. तुझ्या वडिलांची पण तब्येत जरा खराब असते. पण जाऊ दे, 1-2 दिवसात मी काहीतरी बंदोबस्त करते. मी आईला म्हणाली की आई,
माझाही तर दम घुटत आहे. मला तिथं तुझ्यापाशी बोलाव ना काही दिवसांसाठी. आणि मी रडू लागले. बाळा, असं रडू नकोस. घरात छोटं मोठं तर चालूच असतं. ठीक आहे, यावेळेस तुझ्या दादाला पाठवते. त्यावेळेस तुझ्या सासूबाईला विचारून तुला इकडे आणण्यासाठी मी त्याला सांगायला लावते. आणि हा असं रडत जाऊ नकोस. तुझ्या सासूची सवय आहे तशी, त्यामुळे तू त्रास करून घेऊ नकोस. आई, मला सारखं सारखं तुम्हाला मागू वाटत नाही ग. माझं मन होत नाही. परंतु मी तरी काय करू ग? माझे हात पाय बांधले आहेत. कळतंय ग बाळा, तू काही नाही मागत. कोण मागतंय आणि कशा पद्धतीने हे कळतं आम्हाला. तू नको टेन्शन घेऊ. तू माझ्या वागण्यातून सासूबाई स्वभावाला बदलण्याचा प्रयत्न कर. थोड्या वेळ बोलून झाल्यावर मी फोन ठेवून नंतर किचनमध्ये काम करू लागले. 2 दिवसानंतर दादा बाळाला कानातले आणि मला काही दिवसांसाठी घेऊन जाण्यासाठी आला होता. जसा दादा बॅगेतून कानातले काढून माझ्या हातात देतो, तशा सासूबाई माझ्या हातातून कानातलं हिसकावून घेतात. मला बघू तर मला बघू तर दे, बाळाच्या आजीने कसे कानातले पाठवले आहेत. सासूबाई माझ्या भावापाशीच कानातले उघडून पाहू लागतात. कानातले 1 ग्रॅमचे पाहून सासूबाईच्या तोंडावर हसू उमटलं आणि म्हणाल्या की ठीक आहे, तसं पण जरा डिझाईन वेगळी असायला पाहिजे होती. डिझाईन ओल्ड वाटत आहे. दादा माझ्या तोंडाकडे बघत होता आणि मी पण दादाच्या तोंडाकडे पाहत होती. डोळ्याच्या इशाऱ्याने दादा म्हणाले की जाऊ दे, तू नको लक्ष देऊ, तुझी सासू तशीच आहे. दादासमोर मी सासूबाईकडे बघून फक्त हसले. परंतु सासूबाईचं हे वागणं दिवसेंदिवस वाढूच लागलं होतं. भाऊ दादा सासूबाईला सांगून जातो की 15 दिवसांनी ताईला मी माहेरी पाठवा. सासूबाई विचार करतात की जर हिला माहेरी 15 दिवसांनी पाठवलं तर अजून हिच्या माहेरची काहीतरी बाळासाठी आणि तिच्यासाठी घेतात. त्यासाठी तिला लावलेलं बरं म्हणून सासूबाई तिला लावण्यासाठी तयार होतात. ठीक आहे म्हणून दादा निघून जातो. 15 दिवसांनी मी माहेरी जाण्यासाठी निघाले. ते 15 दिवस कधी संपतात असे मला झाले होते. शेवटी तो दिवस येणार होता जेव्हा मी माझ्या माहेरी जाणार होते बाळाला घेऊन. मी पहिल्यांदाच माहेरी चालले होते. आमच्या इथं रीत आहे की जेव्हा बाळाला पहिल्यांदा माहेरी किंवा सासरी घेऊन जातात तेव्हा त्यांच्या घरच्यांना भेटवस्तू देतात. मला उद्याच्याला निघायचं होतं, तरी पण सासूबाई शांत होत्या. कसं बोलू आणि कोणत्या तोंडाने सांगू? तेव्हा मला माझ्या आत्ते सासूची आठवण आली. कारण का सासरी फक्त त्याच होत्या ज्या मला समजू शकत होत्या. त्यांना पण आपल्या भावजाईबद्दल सगळं काही माहिती होतं. वेळ न घालवता मी त्यांना फोन केला. त्यांना सर्व काही सांगितलं. अर्ध्या तासात त्या इथं आल्या. त्यांचं घर काय खूप लांब नव्हतं. त्यांना पण जवळच लग्न करून दिलं होतं. अचानक आत्याला पाहून सासूबाई आश्चर्यचकित झाल्या. सासूबाई त्यांना म्हणाल्या की ताई, तुम्ही अचानक कसा आला? बरं झालं तुम्ही आला. असं पण सुनबाई उद्या तिच्या माहेरी चालली आहे आणि तुम्ही माझ्यासोबत राहालच. माझं पण घरात मन लागेल. सासूबाई ऐकून आत्या म्हणाल्या की सुनबाई उद्या माहेरी जाणार आहे का? तुम्ही आधी मला का नाही सांगितलं? बरं झालं, माहेरी जायच्या आधी माझी सुनबाईची गाठ पडेल. आत्याचा आवाज ऐकून मी बाहेर आली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मी त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिले आणि आत्ते सासू मला म्हणाले की सुनबाई, तू उद्या माहेरी जाणार आहेस का? हां आत्या, मी उद्या जाणार आहे सकाळच्याला. माझा भाऊ मला नेण्यासाठी येणार आहे. मग तू तुझ्या माहेरच्या माणसांसाठी काय काय घेतलं आहे मला एकदा दाखव. आता सासूबाईचा चेहरा बघण्यासारखा होता.
कारण त्यांनी कोणतीच तयारी केली नव्हती. हे ऐकून सासूच्या तोंडावरील रंगच बदलला. अहो ताई, सुनबाईच्या माहेरची म्हणतात की लेकीच्या घरचं आम्हाला काय सुद्धा नको. अहो वहिनी, ते नको म्हणतात म्हणून द्यायचं नाही का? ते आपलं कर्तव्य आहे. आपण द्यायलाच पाहिजे. आपल्याकडे पहिल्यांदा बाळ घेऊन जाताना तिच्या माहेरच्यांना भेटवस्तू देत असतो. मग तिच्या आईला आणि वहिनीला साडी तुम्ही घ्यायला पाहिजे. पण पण बिन काही नाही. वहिनी, इथं शेजारी साड्यांचं दुकान आहे. तिथे आपण तिघी जाऊन साड्या घेऊन येऊ. आता सासूबाईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्यांना आपल्या सुनेच्या माहेरच्यांवर 1 रुपयासुद्धा खर्च करू वाटत नव्हता. नाईलाजाने सगळे बाळाला घेऊन दुकानात गेल्या. तिथे गेल्यावर सगळ्यात कमी किमतीच्या साड्या सासूबाई काढू लागल्या. हे पाहून आत्ते सासू म्हणाल्या की, काय वहिनी, पहिल्यांदा नातू झाला आहे आणि तुम्ही एवढी कंजूसपणा सारख्या साड्या घेत आहात. जरा महागातल्या साड्या घ्या. 300-350 रुपयाच्या साड्या सासूबाई काढत होत्या. हे पाहून आत्याने हजाराच्या साड्या 2 काढल्या. 1 साडी तिच्या आईला आणि 1 साडी तिच्या वहिनीला. हे पाहून सासूबाई आश्चर्याने आमच्या दोघीकडे पाहत होत्या. आमच्या दोघांच्या नजरेची भाषा सासूबाईला समजतच नव्हती. आत्ते सासू मला म्हणाल्या की, सुनबाई, तू उद्या कोणती साडी घालून जाणार आहे? मग मी म्हणाले की, गेल्या वेळेस माझ्या आईने जी साडी आणली होती तीच घालून जाणार आहे. आत्या सासूबाई म्हणाल्या, क्या हो वहिनी, सुनबाईसाठी तर एखादी साडी घेत जावा. तिच्या कपाटात सगळ्या तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या साड्या आहेत. बिचारी त्याच साड्या घेऊन माहेरी जाणार आहे का? तिच्या माहेरची काय म्हणतात? आमच्या लेकीला सासरची साधी साडीसुद्धा घेत नाहीत. सगळ्या साड्या आम्ही घेतलेल्या आहेत. सुनबाईसाठी चांगल्यातल्या 2 साड्या काढल्या. नको नको, तुम्ही नको, मीच काढते. म्हणून आत्याने माझ्यासाठी 2000च्या 2 साड्या काढल्या. एवढा खर्च पाहून सासूबाईंनी डोक्यावर हाणून घेतलं. माणसाला घेताना बरं वाटतं, पण दुसऱ्याला काही देताना म्हणलं की त्यांना देऊ वाटत नाही. पण सासूबाई मध्येच म्हणाल्या, अहो ताई, सुनबाईला आता एका दिवसात ब्लाऊज शिवून कसं जमणार आहे? आपण नंतर साडी घेऊ. आता सुनबाईच्या ह्या 2 साड्या कॅन्सल करू. आत्याने मला खूणवून सांगितलं की काहीतरी बोल म्हणून. तर मी म्हणाले की, सासूबाई, या 2 साड्या सारख्याच माझ्याकडे ब्लाऊज आहेत. ते ब्लाऊज या साडीवर मॅच होत आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि वहिनी, बाळासाठी कपडे घेतले आहेत का? नसतील तर त्याच्यासाठी सुद्धा 1-2 ड्रेस घ्या. त्यालासुद्धा कपडे घेण्यासाठी नको म्हणत होत्या. परंतु आत्याने त्याच्यासाठी सुद्धा 2 ड्रेस घेतले. आत्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मी कोणत्या तोंडाने माझ्या माहेरी जाणार होते? त्यामुळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. सासूबाई माझ्याकडे रागाने पाहत होत्या. मी हसत आत्याच्या हामध्ये हा मिळवत होती. आत्याला माझ्या सासूबाईच्या वागण्याबद्दल सर्व काही माहीत होतं. आमच्या दोघींचं हसू सासूबाईसाठी आगीत तेल टाकल्यासारखं होतं. आम्ही हसलो की त्यांना खूप राग येत होता. पण मला ह्या गोष्टीची खुशी होती की कोणत्या तरी कारणाने मला माझ्या माहेरच्या लोकांसाठी खरेदी करायला भेटली. मी आत्ता माहेरी जायला खुश होते. मी आत्ता मोकळ्या हाताने जाणार नव्हते. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.